पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। प्रभाशी नाही, मिहिरशी. तन्वीचं लग्न मिहिरशी व्हावं अशी आमची इच्छा आहे. मिसेस सरपोतदार, अहो काय बोलताय तुम्ही? मिस्टर सरपोतदार आणि माझं हे आधीच ठरलंय की प्रभास आणि तन्वीचं लग्न होणार. तुम्ही मध्येच मिहिरचं नाव कुठे काढलं? मी सदावर्ते, तुमच्यात जे काही ठरलं होतं ना, तो एक बिझनेस डीलचा भाग होता. पण एक आई म्हणून मला माझ्या मुलीच्या आयुष्याचा विचार करायला नको? बरोबर बोलतात त्या. मी बोलतेय ना. हे बघा, तुम्हाला नेमकं काय बोलायचं ना, मला खरंच कळत नाहीये. सांगते ना, गेल्या काही दिवसापासून आमच्या असं लक्षात आलंय की प्रभासला या लग्नात इंटरेस्टच नाहीये. म्हणजे पहिल्यांदा आम्ही आलो होतो तेव्हा तो कॉन्सर्टसाठी बाहेर गेला होता. दुसऱ्यांदा आलो होतो तेव्हाही तो म्युझिकसाठी बाहेर गेला होता. प्रभासला आमच्या तन्वीपेक्षा गाण्यातच इंटरेस्ट जास्त आहे. तो कायम गाण्याची कॉन्सर्ट नाहीतर रिहर्सल यासाठी जात असतो. एक मिनिट. तुम्हाला हे कसं कळलं की पहिल्यांदा तो कॉन्सर्टसाठी गेला होता? अहो वंस, त्यांचं बोलणं तरी पूर्ण होऊ दे ना. मला हेच सांगायचं होतं की ज्या मुलाला लग्नामध्ये इंटरेस्ट नाहीये त्या मुलाच्या गळ्यात मी माझी मुलगी का मारायची? म्हणजे त्याच्याशी लग्न करून माझ्या मुलीचं आयुष्य वेस्ट होणार. त्याच्यापेक्षा जर मिहिरशी लग्न करून ती तुमच्या घरची सून म्हणून आली तर ती आम्हाला चालेल, रादर जास्त आवडेल. आमचं ठरलंय, हे बिझनेस डील फायनल व्हायचं असेल तर तन्वीचं लग्न मिहिरशीच झालं पाहिजे. आणि तसंही तन्वीला मिहिर आवडतो. ही सो नाईस अँड केअरिंग. एवढ्यातच कळलं तुम्हाला? अच्छा, म्हणजे मिस्टर सरपोतदार इथे आले नाहीत, आजारी असल्याचं कारण दिलं, त्यामागे हे सगळं होतं. तर त्यांनी तुमच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळी चालवली. ठीक आहे मिसेस सरपोतदार, तुम्ही तुमचं मत सांगितलं. आता मी माझं मत सांगते. मला हे लग्न मान्य नाही. तन्वीला जर या घरची सून म्हणून यायचं असेल तर माझ्या प्रभासची बायको म्हणूनच यावं लागेल. पण आत्या काय प्रॉब्लेम आहे तुझा? या केसमध्ये सुद्धा तुझं सरपोतदारांबरोबरचं डील ऑनच राहणार आहे ना? डील मध्ये जे लिहिलंय तेच शैलजा सदावर्ते फॉलो करते. आणि एकदा घेतलेला निर्णय शैलजा सदावर्ते कधीच बदलत नाही. उर्मी, ऐक ना, पाणी आणून दे ना प्लीज. उर्मी, पूजन नव्हतं.
तुम्ही असं एका वेळी 2 भांड्यातून का पाणी पिताय? हे भांड तुझ्यासाठी आहे. औषध घेण्यासाठी तुला लागेल ना. मला त्याची आठवण का आली? आत्तू, हे बघ, तू प्लीज हे प्रपोजल एक्सेप्ट कर. अगं याने मीरचं भलं होईल आणि तुझा बिझनेस डील सुद्धा होईल. आणि तुझं काय? माझं काय, मला नाही वाईट वाटणार अगं. आणि तसंही ना, मला लग्नाची फारशी काही नाहीच आहे. मला फक्त एवढंच वाटतंय की हे स्थळ जर तुझ्यासाठी आलं होतं तर इतके सहजासहजी मिहीरच्या पदरी का पडावं? तू सोड ना ग. आता मीर आणि त्यांना चालणार असेल तर आपल्याला कशाला काय हरकत असायला हवी. मुळात तुला काय प्रॉब्लेम आहे? खरं तर तू त्या सरपोतदारांना हे सांगायला हवं होतंस की न्यू इयरच्या कॉन्सर्ट नंतर तू बिझनेस जॉईन करणार आहेस. तू माझं ऐक, ते लोक ना बाहेरचेत. माझे एम्स, माझे गोल्स तुझ्या इतके चांगले ना कोणीच ओळखू शकत नाहीत. सो तू प्लीज मिहीर आणि तन्वीच्या लग्नाला होकार दे. सध्या तरी माझा फोकस म्युझिक आणि प्रभास, मी 1000दा तुला बजावलंय आणि यापुढेही बजावणार. म्युझिकच्या मागे लागणं बंद कर. हसू असतं ते आणि त्यावर प्रेम करणारे जास्तच. त्या पहिल्या प्रीतीच्या आज लोपल्या खुणा. मामा गाणं गातोय? वाळल्या फुलात व्यर्थ गंध शोधतो पुन्हा. गीत येन ते जुळोन भंगल्या सुरातुनी. एकांती मज समीप तीच तू ही कामिनी. तीच तू ही कामिनी. तोच चंद्रमान भात तीच चैत्र यामिनी. एकांती मज समीप तीच तू ही कामिनी. तीच तू ही कामिनी. तोच चंद्रमान भात. ज्याचं चारित्र्य चिखलाने माखलंय त्याच्या चेहऱ्यावरचा चिखल साफ करायची काहीच गरज नाहीये. कागदावर सुद्धा फुल्या मारायला जमतात का तुम्हाला? मला वाटलं फक्त नात्यांवरच जमतात. इथल्या खात्यामध्ये पैसे ठेवणं म्हणजे डेड इन्व्हेस्टमेंट वाटते मला. आणि शैलजा सदावर्ते डेड इन्व्हेस्टमेंट मागे तिचा वेळ खर्च करत नाही. मग ती इन्व्हेस्टमेंट पैशांमधली असो किंवा नात्यांमधली. तुला म्युझिकचा एवढा राग का असेल? याआधी सुद्धा ती असंच काहीसं म्हणाली होती. नक्कीच काहीतरी मेजर घडलं असणार आहे. मला हे शोधून काढायलाच हवं. आज इतक्या वर्षांनी मामाने गाणं गायलंय, पण त्याला विरहाची झालर का होती? मामा हे सहज गाऊन गेला असेल का हे गाणं त्याने हेतुपूर्वक गायलंय? या सगळ्यामागे काहीतरी गूढ आहे का? मामाच्या भूतकाळातल्या एखाद्या गोष्टीशी ह्या सगळ्याचा संबंध असेल का? तसं काही असेल तर मला ते शोधून काढावं लागणार.
ब्रेकफास्ट रेडी आहे मॅडम. मामा अरे तू आज नाश्ता सुद्धा घेऊन आलास. मग तुला वाटलं काय त्यासाठी मी खास लवकर उठलो आणि तुझ्या आवडीचे पोहे बनवले. मामा खरंच मी किती नशीबवान आहे. बाबा तू किती काळजी घेतात माझी. अगं त्यात काय एवढं, आपलं माणूस म्हटलं की हे सगळं आलंच. आणि काय वेळा तू आम्हा सगळ्यांची इतके प्रेमाने काळजी घेतेस ना की तुझ्यासाठी काही प्रेमाने करणं हे अत्यंत स्वाभाविक आहे. बरं ते जाऊ दे, पोहे टेस्ट करून बघ कसे झालेत. मामा पोहे खूप मस्त झालेत. मीठ बरोबर आहे. एकदम. वा चला बरं आलं. तू एक काम कर, पोहे फस्त कर, तोपर्यंत मी गरमागरम चहा करून आणतो. चल. मामा काय हवंय? काल रात्री तू गाणं गात होतास ना. आणि काय रे तू माझ्या आवाजाचं इतकं कौतुक करतोस. तुझा आवाज किती छान आहे. म्हणजे मी विचार केला तुझा आवाज आता असा आहे, तरुणपणी किती कमाल असेल. आणि आता मला कळतंय तुला कुणीतरी हे गिफ्ट का दिलं असेल. मामा एक विचारू, तू नेमकं तेच गाणं का निवडलंस? नाही म्हणजे गाण्याचा अर्थ खूप छान आहे, पण त्यातल्या भावना विरहाच्या आहेत आणि त्या फार जिव्हारी लागतात. अगदी खरंय तुझं वेळा. काही काही गोष्टी खूप जिव्हारी लागतात. मामा म्हणूनच विचारते, तू नेमकं तेच गाणं का निवडलंस? मामा प्लीज सांग ना, मला खूप उत्सुकता आहे. म्हणजे बघ ना, मी तुला गायला सांगितलं आणि तू बाकी सगळी गाणी सोडून तेच गाणं का निवडलंस? अरे मनोज, काय झकास पोहे केलेस रे तू. वा. दादा मी वेळासाठी चहा करतोय, तुम्ही घेणार? नाही मला नको मला. आलोच. काय म्हणते आमची झाशीची राणी? हा, कशी काय तब्येत? आज थोडी बरी आहे बाबा. वा, आता अजून लवकर बरं वाटेल. ठीक आहे, आपल्या कुलकर्णी काकांनी सोमेश्वराचा अंगारा दिलाय तुझ्यासाठी. म्हणाले रोज लाव कपाळाला, लवकर बरं वाटेल. चला मी आता निघतो. बाबा काय ग? मला ना मामाचं वागणं कधी कधी खूप कोड्यात टाकतं. म्हणजे आजकाल तो खूप वेगळा वागायला लागला आणि तुम्हाला माहितीये काय झालंय ते. अगं तू आधी लवकर बरी हो, आता जरा आराम कर. हा, मग आपण सावकाश बोलू की याच्यावर. मी जरा निघतो, माझी कामं. मामाचा विषय काढल्यावर बाबा नेहमी विषय का टाळतात? आणि मामाच्या भूतकाळात असं नेमकं काय घडलं असेल? बरं एक काम कर, हे चेक्स आहेत, हे हरी काकांना दे. हा, आणि त्यांना सांग की ब्रेकफास्ट नंतर सगळ्यांना चेक्स द्यायचे, ते एनवेलप मध्ये घालून तयार ठेवा. ओके, थँक्यू आत्या. जा. आत्या तू कोणाचा चेक दिलास आम्हाला? का काय झालं? हा आपल्या फॅमिली मेंबर्स पैकी कोणाचाच नाहीये. असं कसं होईल? मी सगळी फॅमिली मेंबर्सचीच नावं लिहिली आहेत. हो पण यावर मनोहर असं नाव लिहिलंयस तू. कोणाचा चेक आहे हा? तुझा मी बघते. का आत्या तुझ्या ऑफिस मधल्या एम्प्लॉईचा चेक चुकून दिलास का मला? तू जा असं सांगितलंय ना मी. निघ निघ.
मनोहरचा मेसेज. मला फक्त एकदा तुला भेटायची संधी दे. आपल्या दोघांना कायम एकत्र यायची संधी आपल्या नशिबाने दिली होती, पण ती तू वाया घालवलीस. आता पुन्हा संधी मागू नकोस, ना माझ्याकडे ना तुझ्या नशिबाकडे. आत्या गेली अनेक वर्ष आपल्याला चेक्स देत आली, पण ती आजपर्यंत कधीच म्हणजे कधीच नाही चुकलीये. मग आजच असं एकदम अचानक का? मिकी, तू शुअर आहेस? आत्तूने तो चेक फाडून फेकला? नुसता फाडला नाही दादू, लिटरली चिंध्या केल्या त्याच्या, चिंध्या. याचा अर्थ असा कोणीतरी व्यक्ती आहे ज्याच्यावर आत्तूचा खूप राग आहे. पण मला एक कळत नाही, फॅमिली मेंबर्सचे चेक बनवताना तिने त्या माणसाचं नाव का लिहिलं असेल? एक्झॅक्टली तेच तर समजत नाहीये ना, म्हणून मी तुझ्याकडे आले. नाही मिकी, मला सांग त्या माणसाचं नाव काय होतं? मनोहर. मिकी, आपण डायरेक्टली जाऊन आत्तूला विचारायचं का? आपण नाही, तू विचार. का? मी मगाशीच खेकसली ती माझ्यावर, आणि दुसरं म्हणजे ती तुला नाही ओरडणार म्हणून. ठीक आहे, मी एक काम करतो, आत्तूचा मूड बघून ना तिला विचारतो. कारण त्या सरपोतदार मॅटरमुळे ना ती ऑलरेडी खूप डिस्टर्ब्ड आहे. आय नो. तुला वीणा हवी आहे ना तुझ्या बँड ग्रुप मध्ये गायला? मी ते काम करून देऊ शकते, पण त्याआधी आपण दोघं भेटूया. दादू, आता तुला काय झालं? वीणा उर्मीचं बोलणं ऐकेल. हॅलो, आर यू ओके? अजिबात नाही हं उर्मी, बँड मध्ये गाणं मला जमत नाही. पण का? हे बघ, इतर कोणी असतं ना तर मी खरंच तुला काहीच म्हटलं नसतं, पण प्रभास आहे इथे. अगं, त्याच्या बँड मध्ये गायची ऑफर मिळाली आहे ताई, तुला कळतंय का? मला तर ना शब्दातही मांडता येत नाहीये. मग मांडायचा प्रयत्न सुद्धा करू नकोस, कारण मला नाही ऐकायचं उर्मी. तुझा प्रॉब्लेम काय आहे ताई? ताई, तुला माहितीये प्रभासची रिहर्सल रूम, त्याची रिहर्सल रूम म्हणजे जादू आहे, जादू. आणि त्यात प्रभास, तो तर सुरांचा बादशाह. तो एकदा गायला लागला ना की इतर कुठेच कोणाकडेच लक्ष जात नाही, फक्त त्याचं गाणं ऐकत राहावं असं वाटतं. त्या दिवशी मी त्याचं गाणं ऐकलं आणि